IT इंजिनियर्सची लाईफ फक्त दिसायला चांगली असते, नाही तर आतून पार डोक्याची वाट लागते. आणि तरी पण मी ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करतो ना ते तुम्हाला पुढे दाखवतो. 5च वाजले पण आज मी लवकर लॉग आउट करू राहिलो. विषय असा आहे की आमच्या गावात श्री संत भगवान बाबा यांचा भागवत सप्ताह सुरू आहे आणि आज तिकडे आमची पंगत आहे. आता पंक्तीत जेवायला काय असतं आणि सप्ताह काय असतं ना मी तुम्हाला दाखवतो. आता मस्त आवरून चोरून मी चाललो भाऊ पंक्तीत जेवायला नाही सगळ्यात आधी आम्हाला वाढावं लागतं आणि मग जेवावं लागतं. मला जरा उशीर झाला वाटते. इथं सगळ्यांना मस्त जेवायला बसलेले आणि इथं बसलेली ही धोतर टोपीवाली मंडळी खरी सप्ताह आणि भंडाऱ्यासारख्या कार्यक्रमांची शोभा वाढवते. मंदिरात आलो आणि श्री संत भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक झालो आणि बाबांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी हा सप्ताह आमच्या गावात असतो. सप्ताह 7 दिवस असतो आणि 7 दिवस हा विना खाली ठेवायचा नसतो आणि 7ही दिवस गावातील वेगवेगळ्या मंडळींनी आपल्या पंक्ती वाटून घेतलेल्या असतात. आता आज तिसरी पंगत आणि ह्या पंक्तीत आम्ही 8 ते 10 लोक होतो आणि आमच्या पंक्तीत स्पेशल मेनू म्हणजे जलेबीचा होता. आता व्हिडिओचा भाग सोडा, पण अशा गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तुमचा भाऊ नेहमी सहभागी असतो. या 7 दिवसांमध्ये पूजा, हरिपाठ, रात्रीची कीर्तन यामुळे संपूर्ण गाव या धार्मिक वातावरणामध्ये रमलेलं असतं. भंडारा किंवा सप्त्यासारख्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. संपूर्ण गाव एकत्र येतं. एकदम आजोबापासून तर लहान लेकरापर्यंत सगळेजण वाढायला इथे असतात. आणि आमच्या गावातली सगळ्यात सुंदर गोष्ट पंक्तीमध्ये वाढण्यासाठी महिला मंडळीचा सगळ्यात मोठा सहभाग असतो. आणि शेवटच्या दिवशी तर आमच्या पंचकृषीत प्रचलित जालना येथील संतकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर पंढरीनाथ मांटे सर आणि डॉक्टर सीमा मांटे मॅडम यांच्यातर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. बाकी तुमच्या गावात पण होतो का सप्ताह? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.